उदेस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोलंबा माता की जय, बोलंबा माता की जय, बोलंबा माता की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणी, प्रज्ञा मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आपण प्रत्येकजण नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन, दुर्गा सप्तशती पाठ, ललिता स्तोत्र, दुर्गा स्तोत्र आणि सिंधी कोंजिका स्तोत्र या संपूर्ण सेवा करत असतो. पण या सेवेबरोबर आपल्याला अतिशय महत्त्वाची सेवा करायची आहे, पूजन करायचं आहे आणि त्याला म्हणतात कन्यापूजन. नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये जर आपल्या घरी आपण कन्यापूजन केले तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य आणि राजयोग प्राप्त होतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी नवरात्रीमध्ये कन्यापूजन करायचं आहे. आता कन्यापूजन का करायचं, कधी करायचं, त्याची पूजा विधी कशी आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवरात्री उत्सव हा पूर्णपणे देवीला समर्पित आहे आणि देवीचे स्वरूप मानून 9 मुली आपल्या घरी आणून आपल्याला कन्यापूजन करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला छोट्या मुली हव्या आहेत. वय वर्ष 2 ते 10 अशा मुली आपल्या घरी आणून कन्यापूजन करायचं आहे. वय वर्ष 2 ते 10 असं मी का सांगते, कारण की 10 वर्षाच्या नंतरच्या मुलींना मासिक धर्म यायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे आपल्याला अशा मुली ज्यांना मासिक धर्म येत नाही अशा मुली आपल्या घरी आणून आपल्याला त्यांचे पूजन करायचे असते आणि या संपूर्ण सेवेलाच आपण कन्यापूजन म्हणत असतो. आता कन्यापूजन कधी करायचं, त्याचा विधी कसा आहे, पूजन कसे करायचे जाणून घेऊयात. नवरात्रीमध्ये आपण देवीची मनोभावे सेवा करायची आहे, तिचे पूजन करायचे आहे. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदावे, शत्रूमध्ये सुद्धा मित्रता प्राप्त व्हावे, आपल्या घरावर कसलेही वाईट दोष असू नये, संकट येऊ नयेत, तसेच भूत, बाधा, प्रेत, पेशाच अशा गोष्टी आपल्या घरावर येऊ नयेत म्हणून आपण भक्तिभावाने नवरात्रीमध्ये देवीची सेवा करायची असते. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ या पाठाचं आपल्याला पारायण करायचं आहे. व त्यानंतर अतिशय महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे कन्यापूजन. आणि कन्यापूजन केल्यामुळे आपल्या घरावरली संपूर्ण संकटे दूर होतात आणि आपल्याला राजयोग प्राप्त होतो. त्यामुळे प्रत्येकाने नवरात्रीमध्ये कन्यापूजन करायचं आहे. तुमच्या घरी जर तुम्ही घट बसवत असाल तरी सुद्धा ही सेवा करायची आहे आणि जर नसेल तुम्ही घट बसवत तरी सुद्धा तुम्ही नवरात्रीमध्ये 9 मुलींना घरी आणून त्यांचे पूजन करू शकता. तुम्ही उपवास करता किंवा करत नाही याच्यासोबत कन्यापूजनाचा कसलाही संबंध नाही. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये 9 मुलींना घरी बोलवून म्हणजे कुमारिका मुलींना घरी बोलवून तुम्हाला त्यांचे कन्यापूजन करायचं आहे. नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करायचं आहे तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तिथीला करायचं आहे. पण जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी कन्यापूजन तुम्ही करू शकता. कन्यापूजन करण्यासाठी वय वर्ष 2 ते 10 याच वयोगटातल्या मुलींचे आपल्याला पूजन करायचे असते. 2 वर्षाची मुलगी ही कुमारिका असते, 3 वर्षाची मुलगी ही त्रिमूर्ती असते. त्रिमूर्तीची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख प्राप्त होते. 4 वर्षाची मुलगी ही कल्याणी असते आणि कल्याणीची पूजा केल्यामुळे आपलं आयुष्याचे कल्याण होत असते. 5 वर्षाची मुलगी ही रोहिणी असते. रोहिणीची सेवा केल्यामुळे किंवा रोहिणीची पूजा केल्यामुळे आपले संपूर्ण ऋण फिटत असते. 6 वर्षाची मुलगी ही कालिका असते. कालिकेची पूजा केल्यामुळे राजयोग प्राप्त होतो. 7 वर्षाची मुलगी ही चंडिका असते. चंडिकेची सेवा केल्यामुळे ऐश्वर्य प्राप्त होते. 8 वर्षाची मुलगी ही शांभवी असते. शांभवीची सेवा केल्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश येत असते. कधीही आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचण येत नाही. 9 वर्षाची मुलगी ही शत्रुपीडा असते. कधीही आपल्यावर शत्रू तिची पीडा येऊन देत नाही. 10 वर्षाची मुलगी ही सुभद्रा असते आणि सुभद्राची पूजा केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. याचमुळे आपल्या नवरात्रीच्या पूजनामध्ये 9 कन्येचे महत्त्व आहे आणि 9 कन्या म्हणजेच ह्या 9 देवीचे रूप आहेत. आणि यामुळे आपण अवश्य नवरात्रीच्या दिवशी म्हणजे नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन करायचं आहे. कन्यापूजन करण्यासाठी आपण 9 कन्या बोलवतो, पण त्याचबरोबर आपण एक बटुक भैरवसुद्धा बोलवायचा आहे, म्हणजे आपल्याला एक मुलगासुद्धा बोलवायचा आहे. आता बटुक भैरवाची पूजा का करायची ते तुम्हाला सांगते. प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये सुरक्षतेसाठी महादेवाने आपल्या स्वरूपामध्ये भैरव यांना स्थान दिलेले आहे.
देवीचे शक्तपीठे स्थापित करण्यासाठी महादेवाने स्वतः पृथ्वीवर आले होते. जिथे जिथे सतीचे अंग पडले तिथे तिथे शक्तिपीठाची स्थापना झाली हे तुम्हाला माहितीच आहे. महादेवाने आपल्या स्वरूपामध्ये भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केलेले होते. भैरवाची पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी राहते. त्यामुळे आपण कन्यापूजन करत असताना एक बटुक भैरव असायलाच हवा. त्यामुळे जेव्हाही तुम्ही 9 कन्या घरी बोलवता त्याचबरोबर तुम्हाला एक बटुक भैरवसुद्धा बोलवायचा आहे आणि त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. कन्यापूजन कशा पद्धतीने करायचं आहे, बटुक भैरवाची पूजा कशी करायची आहे जाणून घेऊयात. तर मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही घरी 9 कुमारिकांना बोलवणार आहात त्या दिवशी तुमचं घर हे स्वच्छ करायचं आहे, घरामध्ये गोमूत्र शिंपवायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळामध्ये तुम्हाला ही पूजा करायची आहे. कारण की संध्याकाळची वेळ ही ऐश्वर्याची असते, लक्ष्मीप्राप्तीची असते, लक्ष्मीच्या सेवेची असते आणि त्यामुळे तुम्ही संध्याकाळी 9 कुमारिका म्हणजे 9 स्वरूपीय देवी असणाऱ्या कुमारिकांना बोलवायचं आहे आणि त्यांचं पूजन करायचं आहे. जेव्हा मुली संध्याकाळी घरी येतील तेव्हा त्यांना बसायला आसन टाकायचं आहे. त्यांचे पाय स्वच्छ धुवून काढायचे आहेत, पायांना हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांचे पाय पुसून घ्यायचे आहेत, त्यांच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यांना हार, गजरा, वेणी अशा पद्धतीची भेटवस्तू द्यायची आहे. त्यानंतर त्यांची तुम्हाला ओटी भरायची आहे. ओटीमध्ये तुम्ही त्यांना त्यांच्या अभ्यासाची वस्तू देऊ शकता. वही, पेन, पट्टी, पेन्सिल, पुस्तक, वह्या त्यांना तुम्ही भेटवस्तूसुद्धा देऊ शकता. त्यानंतर मुलीच्या डोक्यावरती चुनरी ठेवायची आहे आणि त्यांचे आपल्याला पूजन करायचं आहे. त्यांना गोड नैवेद्य खायला द्यायचा आहे. आता 9 मुलीची पूजा झाल्याबरोबरच आपल्याला बटुक भैरवांची पूजा करायची आहे आणि सगळ्यांना सोबत नैवेद्य द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही कन्यापूजन करू शकता आणि तुमची पूजा सफल होण्यासाठी तुम्हाला बटुक भैरवांना सुद्धा बोलवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने कन्यापूजन करू शकता. आय होप मैत्रिणींनो, तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञात मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. झालेली सेवा महाराजांनी रुजू करते आणि तुमची सर्वांची रजा घेते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.